PN पाटील म्हणजेच पक्ष, पक्ष म्हणजे PN पाटील. भले विधानसभेचा उमेदवार असू दे, जिल्हा परिषदचा असू दे किंवा कुठलाही, आमच्या गावच्या विकास कामाचा बाधिल जो उमेदवार असणार आहे त्यालाच आम्ही त्याच्या पाठीशी राहतो. प्रकाश मुगडेने प्रत्येक गावात काम केलेलं आहे. काम करणारा पाहिजे किंवा गोरगरिबाचं काम काय असतील ते करावं एवढीच अपेक्षा आहे. आणि बाकीचं काय नाही. त्याच्यामुळे तो असणं गरजेचं आहे. जर ते असेल तर 100% निवडून येणार, त्याच्यात मात्र शंका नाही. गेली 4.5 वर्ष प्रशासनाचा कारभार सुरू होता. त्या प्रशासनाच्या कारभाराची तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही. त्यामुळे आता गेले 5 वर्ष विकास कामच पूर्णपणे ठप्प झालेले आहे. पेन्शनची कामं म्हणा, गोरगरिबांना मदत किंवा स्पर्धा ठेवणे, अशी विविध कामं त्या प्रकाश मुगडे केलेले आहेत. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पोहोचतोय सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील आमशी या गावामध्ये. करवीर तालुक्यातील हे एक महत्वाचं गाव मानलं जातं आणि या गावातील नागरिकांशी मी संवाद साधणार आहे की या निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतंय, त्यांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य जो असतो तो कसा असावा आणि विकासाच्या बाबतीत त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाण्यासाठी मी आता आमशीमध्ये पोहोचलोय. माझ्यासोबत काही ग्रामस्थ मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, कसं बघता या निवडणुकीकडे आता? ऍक्च्युली ह्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या अगोदरच व्हायला पाहिजे होत्या. बरीच वर्षे प्रशासक होतं, प्रशासक असल्यामुळे काही कामं रखडलेली आहेत. आज रस्त्याची अवस्था बघितली भागातली तर आम्हाला जर पुढे ट्रॅक्टर चालू झाला उसाचा तर पाठीमागं गाडी 2 किलोमीटर रस्ता हुडकावा लागतो. काही अतिक्रमण वाढलेलं आहे, रस्त्याचं सुविधा नाही आहे. एखादं पेशंट जर न्यायचं म्हणलं कोल्हापूर सारख्या ठिकाणी मार्केटमध्ये किंवा दवाखान्यात CPR सारख्या ठिकाणी तर खूप मोठा व्यत्यय येतो. आणि या सामान्य जनतेचा आवाज हा तुमच्या माध्यमातून कुठेतरी पोहोचायला पाहिजे, शासनापर्यंत तो गेला पाहिजे अशी आमची खूप इच्छा आहे. जिल्हा परिषद सदस्य आपण आता निवडून द्यायचा आहे, लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणालात, तो कसा असावा असं वाटतंय? जिल्हा परिषदचा लोकप्रतिनिधी हा महत्वाचा म्हणजे सुशिक्षित असला पाहिजे आणि तो निस्वार्थी असला पाहिजे. स्वार्थ कुठलाही मनात ठेवून त्यानं काम केलं नसलं पाहिजे. निवडणुकीपुरतं हे राजकारण झालं, इतर टायमाला त्यांनी पूर्णपणे माणुसकी या नात्यानं प्रत्येकासंग वागून प्रत्येक जनतेची कामं केली पाहिजेत. आज जनतेची कामासाठी आज जर का बघितलं गावात, प्रत्येक गावात एवढी पाण्याची बिकट अवस्था आहे, रोगराई जास्त प्रमाणात पसरले चालू आहे. काही सरकारी दवाखान्यांची गोळ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहेत. प्लस तुम्हाला सांगतो की साखरेला उच्चांकी दर नाही, शेतकरी मालाला उच्चांकी दर नाही. जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही पानंद रस्त्यांची कामं झालेली नाहीत, ही कामं व्हावीत एवढीच आमची इच्छा आहे. तो सुशिक्षित असावा. बर, आताच्या घडीला जर बघायला गेलं तर तुम्हाला काय वाटतंय, असा कोण आहे की बाबा ही कामं असं करू शकेल? तसं जर प्रत्येक पक्षानं जर चांगला सुशिक्षित उमेदवार दिला तर सुशिक्षित उमेदवाराला प्रत्येकाला आता कळायला लागलंय की जनतेची मूलभूत गरजा काय आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडेच आमचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. त्यातून जे काय मतदार कोणाला कौल देतील, त्या जो कोण निवडून येईल त्यावेळी त्यांनी ती कामं जनतेची पहिली केली पाहिजेत. आपला तो पक्षाशी बांधील राहून त्यांनी ती जनतेची मूलभूत गरजा ओळखून ती कामं केली पाहिजेत. आपला पक्ष पुढच्या वेळी कसा पुढे जाईल ही त्यांनी काळजी केली पाहिजे. तुम्ही यावेळेला मतदान करत असताना माणूस बघणार की पक्ष बघणार? कामाचा माणूस जर दिसेल तर कामाचा माणूस पण काही बघतील. काहींना असं वाटेल की कामाचा माणूस गेल्या वेळी पण पक्ष म्हणून पण काही लोकांनी बघितलं आणि काही पक्षांना व्यत्यय पण आला. हे आत्ताचं राजकारण, आज एखादा नेता रात्री एका पक्षात सकाळी दुसऱ्या पक्षात, नेमका कुणावर विश्वास ठेवायचा हे जनतेचा संभ्रम चालू आहे. त्यामुळं चांगला सुशिक्षित आणि पक्षानं पण विचार करून सुशिक्षित उमेदवार दिला तर निश्चित आम्ही त्यांना निवडून देऊन सभागृहात पाठवणे एवढी आम्ही ग्वाही देतो. नक्कीच. काका, तुम्हाला काय वाटतंय, कुणाचं वार आहे इकडं आता? आता सध्या हे आमशी गाव आहे ते राजकीय दृष्ट्या अतिशय चांगलं आहे. प्रत्येक, मला वाटतं ह्या गावानं फक्त आमदारकी सोडली तर सगळी पदं ह्या गावानं भोगलेली आहे. करवीरचे पहिले सभापती आमशीचे होते शिवाजी सीताराम पाटील, नंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, जिल्हा परिषद सदस्य होते, मला वाटतं शिक्षक बँक म्हणा, कर्मचारी सोसायटी, सहकारी संस्था, कारखाना, ह्यात सगळी पदं ह्या गावानं भोगलेली आहेत. काय ह्यामुळे हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय हुशार गाव आहे आणि माणूस बघूनच मतदान करणार. परंतु जे नेतृत्व तयार व्हायला नवीन लागलेलं आहे त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहे. कोण आहे असं? नाही, आता जे पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय प्रकाश मुगडेने, ते जिल्हा परिषद सदस्य म्हणजे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. त्यांना जर उमेदवारी मिळाली पक्षामार्फत, राष्ट्रवादी मार्फत, तर त्याचा विचार केला जाईल. कारण का
निष्कलंक, जे आता जे नवीन जे दुसरे उमेदवार आहेत त्यांनी सगळ्यांनी पदं भोगलेली आहेत, सगळ्या पदावर ते आहेत. परंतु हा जो माणूस आहे तो कुठल्याही पदावर नसताना प्रत्येक गावात काम केलेलं आहे. प्रत्येक गावात म्हणजे पेन्शनची कामं म्हणा, गोरगरिबांना मदत किंवा स्पर्धा ठेवणे, असे विविध कामं त्या प्रकाश मुगडे केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे तो असणं गरजेचं आहे. जर ते असेल तर 100% निवडून येणार, त्याच्यात मात्र शंका नाही. प्रकाश मुगडे तुम्ही म्हणालात, मात्र प्रकाश मुगडेंनी कुठंतरी स्वार्थ बघितला असेल या पदाचा, म्हणून हे का लोकांची कामं करणं आणि भेटणं आता चालू ठेवलं असेल. नाही, चुकीचं आहे. प्रत्येक जण काम करत असतो, प्रत्येकाचा स्वार्थ असतोच ना. मी ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला मला ह्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, हे प्रत्येक माणसाचं ध्येय आहे. कोण फुकट जाऊन हे करत नाही, कोण हे वाटीत बसत नाही, स्वार्थासाठी हे सगळं करत असतात. परंतु प्रकाश मुगळे हा नवीन आहे, नवीन चेहरा आहे. त्यातला राजकारणाचा अनुभव कमी, परंतु सामाजिक काम करण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याच्यामुळे ते योग्य उमेदवार आहे. आता राहुल प्रियन पाटील जे आहेत ते राष्ट्रवादीत गेले, आता प्रकाश मुगडे राष्ट्रवादीतनं निवडणूक लढवणार आहेत. बरोबर आहे. लोक साथ राहतील का त्यांच्यासोबत राहतील का? नाही, आता सध्या तुम्हाला सांगा, ते जिकडे जातील तिकडे ते लोक सुद्धा जातात. आता काँग्रेस पक्ष ह्या ठिकाणची अवस्था काय आहे, उमेदवार हुडकाय लागलाय. म्हणजे इथली जी काँग्रेस पूर्वीची होती पेन पाटलांच्या काळातली, ती संपूर्ण काँग्रेसच्या 2 पोरांच्या पाठीमागे गेलेली आहे. त्याच्यामुळे इथं काय राष्ट्रवादीत गेलो काय आणि कुठं गेलो काय, पेन पाटील म्हणजेच पक्ष आणि पक्ष म्हणजे पेन पाटील, अशी अवस्था ह्या भागातली आहे. सांगोला मतदारसंघात इथं विरोधकांना कधी जिल्हा परिषद सीट मिळाली आहे. एक वेळ अपक्ष सीट आलेली होती, त्यानंतर कधीही सीट इतर पक्षाचे कुठलेही आलेले नाही. पेन पाटील गटाचेच आलेले होते आतापर्यंत. ह्या तुम्हाला काय वाटतं या सगळ्या राजकारणाबद्दल? ह्या राजकारणाबद्दल आत्ताच्या नेत्यांनी एक निर्णय घेतला पाहिजे की पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रातलं जर तसं शहर बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा आहे. तर युवा वर्गांना चान्स दिला पाहिजे या नेते मंडळींनी. कोणत्याही नेते मंडळींनी युवा वर्गाला चान्स देत असताना तो सुशिक्षित किती आहे, का तो स्वार्थी आहे, निष्कलंक असावा, याच्याकडे जोर देऊन त्यांनी पुढील वाटचाल करून ती तिकिटाची पूर्तता केली पाहिजे. मामा नमस्कार. नमस्कार. काय चर्चा चालू आहे? काय नाही, आमची गावठी चर्चा आहे. गावात तुमचं आमच्या शेतातलं, तुम्ही मला विजित नाही, मी तुम्हाला विजित नाही, ही चर्चा. असं झालं. बरं, आता निवडणुकीचं काय वार्ता आहे का नाही इकडे? आमच्या इथं वातावरण अजून काहीच नाही. नाही, अजून काय नाही, काहीच नाही. काहीच नाही, कोण नाही. जिल्हा आमच्या परिषदेच्या ज्या काही आता प्रशासन होतं, झडपी सदस्य कोण नव्हता, कामं झालीत का हो? प्रशासनानं केलीत का इकडे? काम काय ग्रामपंचायत आमची करते की ना, आलं फार गट्टरपट्टर बांधायचं आलं. बरं, कसा पाहिजे जिल्हा परिषद सदस्य, कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे, हा. बाकीचं काय नाही. बाकीचं आम्हाला काम करणारच पाहिजे, बरं. कोण असेल किंवा गोरगरिबाचं काम काय असतील ते करावं, एवढीच अपेक्षा आम्हाला, बाकीचं काय नाही. मामा तुम्हाला काय वाटतं? कुणाला तर टून आहे एकामेकाला, हा. एकामेकाची कामं होऊन द्या. बरं, काय वाटते गावातले कामं काय काय व्हायला पाहिजेत? कामात अडचणी मापायच्यात, अडचणी आहे, रस्ता आहे, नाला आहे, तो हे काय आहे. गटर हे असं काहीतरी झालीच पाहिजे. काम काय करायचे गावात? काका काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. गेली 4.5 वर्ष प्रशासनाचा कारभार सुरू होता. त्या प्रशासनाच्या कारभाराशी तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही, बरं. अजिबात नाही. प्रशासनाच्या कालावधीत इथे शासनाचा कुठलाही अधिकारी एखादा येऊन गावाची समस्या काय ग्रामपंचायतमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये येऊन कुठे भेटलं नाही. त्यामुळे आता गेले 5 वर्ष विकास कामच पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. बरं. कोणी इथं बाबा येणार, हे सातपुते साहेब जे पूर्वी होते त्यांच्याकडूनच मुळात काही कामं ठप्प झालेली होती. म्हणजे त्यांचा काही विकासाची कामं एवढी झाली नाहीत. त्यामुळे आता नवीन येणारा उमेदवार असा असला पाहिजे, प्रशासनातली जाण पाहिजे त्या माणसाला, बरं. आणि प्रशासनाची कामं आणून गावातले विकास झाला पाहिजे, असं आपल्याला आता उमेदवार पाहिजे आहे. प्रशासनाचा अभ्यास असणारा माणूस पाहिजे. काय वाटतंय तुमच्या नजरेत कोण असा आहे का चेहरा की बाबा हा माणूस त्या झडपी सदस्य होण्याच्या पात्रतेचा आहे? कसं आहे, आता मुळात अभ्यासू माणूस म्हटल्यानंतर आमच्या गावचे नेते पुंडलिक पाटील हे यांनी पूर्वी यांच्या मिसेस सभापती होत्या, विमल पुंडलिक पाटील. आणि पुंडलिक पाटलांचा ठसा एक जिल्ह्याच्या राजकारणात असा आहे की प्रशासनातला सर्वात अनुभवी माणूस म्हणून त्यांचा जिल्ह्यात एक असा त्याचा ठसा आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर त्या माणसाचा प्रशासनातला अनुभवी माणूस असं एक त्यांचं नाव त्यांचं वाखाणलं जातं.
असं आहे. त्यामुळे आम्ही त्यांची दावेदारी आता फिक्स समजतो. बरं. आम्ही त्यांची दावेदार आहे. आता येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत की बाबा काय व्हायला पाहिजे अजून? कसं झालंय आता साधारणपणे बघा, तुम्ही जर आता रस्त्याने जर असेल मारूळ पासून जर इथं आमशी गावापर्यंत जर आला तर रस्ता जर बघितला तर 1997ला जो रस्ता झाला होता संपत बापूंच्या कालावधीत, त्यानंतर त्या रस्त्यावरती 2 वर्षापूर्वी कोगे ते सोयंबवाडी हा एक रस्ता धरला होता, पण तो काम ते एवढं निकृष्ट झालेलं आहे. तुम्ही जर गेला तर आता बघा 1-1.5 वर्षात तो रस्ता पूर्णपणे निकामी झालेला आहे. बरोबर. अतिक्रमण आहे रस्त्यावरती, लोकांनी गोंडकी म्हणजे लाकडं वगैरे सगळे टाकलेले आहेत. एक गाडी जायचं म्हणजे मुश्किल आहे, बरं. अशी परिस्थिती आहे आता. आता ह्या जर काम करायचं असेल तर तिथं प्रखर असं काम करणारा नेता पाहिजे ना. अतिक्रमण काढायला आता सध्या अतिक्रमण काढणं म्हणजे फार जिकिरीचं असते, बरोबर. सगळं राजकारण येते त्याच्यामध्ये. त्यामुळं ठोस निर्णय घेणारा माणूस असायला पाहिजे, बरं. तरच ते होणार आहे. तुम्ही आता आपण बघतोय की पक्षाचं राजकारण आहे सगळीकडे, आता पक्षाचं राजकारण बघितलं बरोबर जातंय. बरोबर. तुम्ही मत देताना ज्या वेळेला मत देणार आहे तर मतदान करत असताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? नाही, आम्ही पक्ष कधीच बघत नाही. आणि तुम्हाला सांगतो, आमच्या गावात तरी पक्ष कधी बघितला जात नाही, काम करणारा माणूस म्हणून बघितला जातो. बाबा काम आमच्या गावचं झालं पाहिजे, आमच्या गावचा विकास झाला पाहिजे. आमच्या गावच्या विकासाला कोण बांधील आहे, कोण उमेदवार आहे, मग भले विधानसभेचा उमेदवार असू दे, जिल्हा परिषदचा असू दे किंवा कुठलाही, आमच्या गावच्या विकास कामाचा बांधील जो उमेदवार असणार आहे त्यालाच आम्ही त्याच्या पाठीशी राहतोय. पक्ष आम्ही कधी बघणार, आम्ही कधी काँग्रेसच्या पाठीमागं होतो, कधी शेका पक्षाच्या पाठीमागं होतो, शिवसेनेच्या पाठीमागं आम्ही आता 10 वर्ष आहेच, पण पक्ष असं बघत नाही आम्ही कधी. विकास काम करणारा माणूस आम्ही बघतो. कुठं चालायचा? इथं जायला किती वर्ष राहता इथं? 60-70 वर्ष नाही. 60-70 वर्ष झाली. आता निवडणुका आल्यात, काय वारं कुणाचं आहे? वाटका तसं सांगता येत नाही काय, का हो? कारण का आता सगळंच बदललं हे कमड्यावर. बर. पहिल्या तर राहिलेलं काही नाही. हा, कसं होतं पहिलं? पहिले एक मात्र का सगळं होतं, काँग्रेसच होतं. आता तसं नाही, ह्या पक्षात त्या पक्षात उडीच मारतात सगळं, कारण त्यांची घरं भरलेली असते का मतदानाला काय कोण हे नाही. तुम्ही आता मतदान करणार आहे? आम्ही काँग्रेसवर मतदान करायचं सगळं. बर. पहिलीचा नाही ते आम्ही काँग्रेसवर करणार. मग मतदान करताना तुम्ही काँग्रेस पक्ष बघणार काय माणूस बघणार? माणूस काय बघायचं, माणूस ह्या पक्षाला तो उडी मारतो, पैसे पळतो तिकडे, मग बर. मग कसं माणसं बघायचं, पक्षाकडेच बघायचं नुसतं. आमची गाव बदललंय का हो? बदललंय आता, बदललंय कुणी बदलवलं? आता तर नेत्यानेच बदललं म्हणायचं आता पाहिलं. 4.5 वर्ष प्रशासन बघत होतं, काम करत होतं, त्यांचं काम कसं वाटलं? काम त्यांनी चांगलंच केलंय का मला आतापर्यंत. काका नमस्कार. नमस्ते. जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, काय कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे एक नागरिक म्हणून? कसं बघताय म्हणजे सर्वसाधारण विकासाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे आता, बर. कारण आता प्रशासन सगळे हेजच आहे. प्रशासनाचा कारभार कसा वाटला? एवढं म्हणजे खालच्या तळापर्यंत ते असं येत नाही तो. बर. जर आपली लोक असली तर त्यांच्यावर जर असा दबाव टाकून सगळी कामं पटपट होत होतात. हे शासकीय कर्मचारी एवढं आपल्या ह्याच्याप्रमाणे करत नाहीत, आपल्या मनाप्रमाणे जातात. बरोबर. आता काय वाटतं या ह्याच्यात असा कोण व्यक्ती असेल की बाबा कामं ही करू शकेल जिल्हा परिषद सदस्य म्हणून? आता तसं बघितलं तर आमच्या सांगोळ मतदारसंघामध्ये बाळासाहेब खाडे एक होते, ते आता काय नाहीच आहेत, म्हणजे आता स्पर्धेत नाही. राहुल खाडे एवढं काय सक्षम नाही. निवास पण तसंच आहे, निवास पातकर म्हणून आहे. आता एक व्यक्ती आहे म्हणजे आता तो पुंडलिक पाटलाची मिसेस, ती माझी अध्यक्ष आहे, तिला थोडा अनुभव आहे. जे मिस्टरनी 2-4 वेळा इलेक्शन केलेले आहे जिल्हा परिषद पंचायत, ते एक सक्षम व्यक्ती आत्ता वाटते. आणि तसा विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचा धडाका असतो. गेले 10 वर्ष त्याचा संपर्क कमी आहे, पण आता त्यानं चाल केली, बघूया आता काय होतं. त्याचं शिवसेनेकडे मागणी आहे, शिवसेने आमचं एकनाथ शिंदेची. पण आता इथं कसं झालंय, राष्ट्रवादी अजित पवार गटातनं आता प्रकाश मुगडे, वातकर पण मागतायत, राहुल खाडे मागतायत, पुंडलिक पण मागतोय, प्रकाश पाटील पण मागतोय. काय वाटतंय आता यामध्ये आता आमदारांची भूमिका काय समजत नाही, कारण का सक्षम व्यक्तीला सोडून जर दुसऱ्याला त्यांनी पर्याय केला तर राष्ट्रवादीला मार्ग मोकळा आहे. असं आहे, नवीन सक्षम व्यक्ती कोणच नाही. तसं जुना अनुभवी ज्याचा वोट बँक आहे, लॉबी आहे, असे जर विचार केला तर थोडंसं
पुंडलिक पाटलाकडे झुकतं माप बरोबर आहे. आता विकासाच्या दृष्टीनं काका जर माझा प्रश्न असला की काय इथं होणं अपेक्षित आहे अजून तुम्हाला वाटतं? आता आमच्याकडे तसं बघितलं तर अजून पाण्याचा तसा प्रश्नच आहे. आता पलीकडून तो याचा एक डॅम नवीन झालेला आहे, काय त्याचं नाव, तिथून एक पाणी इकडे आणायचा एक प्रस्ताव आहे. पण पलीकडच्या येतवडे त्या पन्हाळा भागात किंवा मासुर्ली भागात रस्ता मधनं जर जोडकाम झाला तर त्या लोकांना पण एक कोल्हापूरला जायला शॉर्ट होणार आहे. तसा आराखडा पण चाललाय करायचा आणि त्यामध्ये प्रकाश पाटलांनी जास्त इंटरेस्ट घेतला आणि तो करायला लागलाय. बघूया आता कितपत सक्सेस, कारण त्याला फार मोठं बजेट लागणार आहे, एवढं ते सोपं नाही. तर आपण पाहिलं की सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील आमशी गावामधील आपण ग्रामस्थांशी संवाद साधला. तर या ठिकाणी आपल्याला बघितलं की या ठिकाणी फक्त आणि फक्त काम करणारा आम्हाला जिल्हा परिषद सदस्य पाहिजे आहे, अभ्यासू पाहिजे, सामाजिक कामाची त्याला जाणीव असायला हवी, अशा विविध प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रामाणिक सुशिक्षित असा जिल्हा परिषद सदस्य आम्ही सभागृहात पाठवणार असल्याच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्याला दिलेल्या आहेत. एकूणच आता येत्या 7 फेब्रुवारीला जो निकाल आहे त्या निकालातून स्पष्ट होणार आहे की आमशी गावकऱ्यांचा, आमशीकरांचा कौल नेमका कोणाला गेलाय. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, कोल्हापूर.